कारण ही आहे छोटीशी ट्रेकची तयारी. सर्व साहित्य बरोबर घेतलेल्या ट्रेकिंगसाठी. मी आरुष पंडितच्या ब्लॉगसाठी तयार आहे. तर आमचे हे मित्र आहेत जे पुण्यामधून आलेले आहेत आणि एक मुंबईमधून आलेले आहेत. तर हे आहेत प्रमोद आणि ते दुसरे आहेत ते वैभव जे मुंबईवरून आले ट्रेकसाठी. जे गाव आहे ते पोट आहे. तर आपल्याला पुढे जायचं आहे. 10-15 मिनिटाच्या प्रवासानंतर पोटभर नाश्ता केला. मला पुढं ट्रेकिंग करायचं आणि ट्रेकिंग करून घेतलं. रश्मीत नाश्ता करून घेतला. आणि इथं जोशी वडेवाले यांच्यात नाश्ता करून आम्ही परत पुढच्या प्रवासासाठी निघालो. वैभवने मस्त गोकुळचं दूध आणलेलं आहे. वैभव दाखव दूध एकदा. ओके. दिसतो इथे बरेचसे जण लोक थांबलेले असतात आणि हा जो व्ह्यू पॉइंट आहे हा प्रसिद्ध पॉइंट आहे. तामिनी घाटातला सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे पळसे वॉटरफॉल. तर ह्या साईडला तुम्हाला दिसेल पळसे वॉटरफॉलला इकडे रस्ता जातो. पळसे आहे आणि नाश्ता केल्याच्या अंतरापासून तुम्ही 5 किलोमीटर पुढे आला की तुम्ही पळसे वॉटरफॉलच्या जवळ याल. आणि जर तुम्हाला पूर्ण अंधारबंदच करायचं असेल तर इथं थांबायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता कारण तिथं तुम्हाला बराच वेळ लागू शकतो. ज्याच्या तुम्ही वाट पाहत होता म्हणजे पाऊस सुरू झाला होता. हे गावात आल्यावर तुम्हाला हा एक कॉर्नर दिसेल. हा पुण्यावरून येणारा रोड आहे आणि तिथून आल्यानंतर तुम्हाला एक हॉटेल जय मल्हार उजव्या साईडला दिसेल. तर तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. नाहीतर इथून बऱ्याचशा वेळा काय होतं की वाहने चुकली जातात. तुम्हाला मी इथे अजून बोर्ड पण दाखवतो. तुम्हाला इथं अंधारबंद नावाचं एक हे पण दिसेल. दिसत असेल तुम्हाला तर इथं अंधारबंद नावाचं त्यांनी एक बोर्ड पण लावलंय. आणि अजून एक दाखवायचं तर आज जरा जास्त गर्दी आहे रविवार असल्यामुळं. तुम्हाला इथं हे दिसतील आहेरवाडी, वांद्रे, पिंपरी अशा नावाचे बोर्ड दिसतील. आणि इथून एक रोड आत जातो जो अंधारबन, सावळा घाट आणि कुंडलिका व्हॅली या 3 ठिकाणी जातोय. तर ही गोष्ट मात्र तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही तामिनी घाटात येता. आता आमची गाडी पुढे जाऊन मी व्हिडिओ काढण्यासाठी थांबवली तिकडं. तर हा इथून तुम्हाला 4 किलोमीटर आतल्या साईडला जायला लागेल आणि मात्र स्वर्ग आहे. हा याच रोडला तुम्ही गेले. जवळजवळ आम्ही 4 ट्रेक केलेत. 4 वेळा आम्ही फक्त याच रोडने आलोय आणि अजूनही इकडे यायची इच्छा काही कमी होत नाही. बेस्ट. खरोखर आम्ही तामिनीत पावसाची वाट बघत होतो. तामिनीत पाऊस नाही, पावसाळ्यात पाऊस नाही असं चुकूनच एखादा दिवस जात असेल असं मला वाटतंय. हा, जर तुमच्या नशिबात नसेल तर तुम्ही ज्या दिवशी येताय त्या दिवशी पाऊस नसेल. जर तुम्हाला सावळ्या घाटाला जर जायचं असेल तर तिथून अंदाजे 1 किलोमीटर तुम्ही आत आल्यानंतर तुम्हाला हा एक बस स्टॉप दिसेल. हा बस स्टॉप आहे आणि या बस स्टॉप पासून एक आत रोड जातो जो सावळ्या घाटासाठी जातो. आता दिसतील जे पूर्ण वॉटरफॉलला कव्हर करतात जसे की रिंग वॉटरफॉल, त्यानंतर देवकुंड वॉटरफॉल. तो मागाशी गेलेला रोड सावळ्या घाट. जरा पुढे गेलं की तुम्हाला कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंट दिसेल आणि त्याच्या पुढे जर गेलं की अंधारबनचा ट्रेक तुम्हाला मिळेल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंडलिका व्ह्यू पॉईंटला तुम्हाला 140 रुपये तिकीट आहे. तेच तिकीट तुम्ही पर हेड अंधारबनच्या ट्रेकसाठी पण वापरू शकता. पण जेव्हा अंधारबन ट्रेकला तुम्ही जाता तेव्हा एंट्री पॉईंट माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तर त्या प्रायव्हेट प्रॉपर्टीत एंट्री मारायला तुम्हाला 50 रुपये घेतले जातात. त्याच्यात तुम्हाला चहा फ्री दिला जातो. चहा काही मिळत नाही तुम्हाला आल्यानंतर रिटर्न, तो भाग वेगळा, पण ती गोष्ट पण आहे. आता तुम्ही हा जन्नत हा रोड बघू शकता. स्वर्ग आहे थोडक्यात. इथं आल्यानंतर तुम्हाला फील यायला सुरुवात होईल. अंधारबन म्हणजे अंधार आणि बन म्हणजे जंगल. गाडी तुम्ही साहेब, कारण याच्यापासून थोडंसं पुढे गेलं की तुम्हाला ह्याच्यापेक्षा छान व्ह्यू पॉईंट दिसतो. एंट्री कुंडलिका व्ह्यू पॉईंट. इथून आत गेल्यानंतर तुम्हाला कुंडलिका व्ह्यू पॉईंट दिसतो. हाच व्ह्यू पॉईंट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कसा बघता येईल. ठीक आहे, इथून थोडंसं पुढे गेला तुम्ही अंधारबन ट्रेकिंग पॉईंट पुढून सुरू होत आहे. पण तुम्हाला इथं जर बघितलं तर हा कुंडलिका व्हॅली फ्री पार्किंगचा बोर्ड दिसेल. तर या फ्री पार्किंगला तुम्ही पार्किंग केल्यानंतर
हे दाखवतोय तुम्हाला. कुंडलिका व्हॅली बघायची असेल तर, आणि ती पण फ्रीमध्ये बघायची असेल तर. आणि हा हे समोर बघताय तर हा आहे तो जंगल ट्रेकचा रोड दिसेल तुम्हाला. पुढून जे पाणी दिसतं तिथून तुम्हाला आत जायला लागेल. पण जेव्हा तुम्ही इथून आत जाता, इथं गाडी आम्ही इथं पार्क केली आणि इकडून थोडंसं आत गेलं तर तुम्हाला कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू पॉईंट दिसेल. हाच व्ह्यू पॉईंट तुम्ही जेव्हा अंधारबन ट्रेक स्टार्ट करता तेव्हा सुद्धा दिसतो. हा अगदी रस्त्याच्या जवळचा जर म्हटला तर तुम्ही इथून सुंदर असा व्ह्यू आम्ही डोळ्यात साठवत पुढे जात होतो. आणि हेच ती कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू पॉईंट जो आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळतोय. सेम तोच जो व्हॅलीमधून येणारं धुकं. हे पाहिल्यानंतर खरंच वाटलं की हे स्वर्गाहूनही सुंदर आहे. हा व्ह्यू आम्ही डोळ्यात साठवून पुढील तयारीसाठी लागलो. जसे की आम्हाला 7 किलोमीटर चालायचं होतं, त्यासाठी किती साहित्य घेऊन जायचं, काय काय घेऊन जायचं आम्ही चर्चा करत होतो. त्यानंतर आरुष म्हणलं की माझं एक सॉन्ग बसवा, म्हणून आम्ही ते आरुषचं एक सॉन्ग बसवायला घेतलं की जे त्याच्या चॅनलवरती आम्हाला पोस्ट करायचं होतं. म्हणून आम्ही त्याचं प्रॅक्टिस करून घेतलं. आपण ट्रेकला सुरुवात करताय. जसं की तुम्हाला मी आता कुंडलिका व्हॅली फ्रीमध्ये दाखवली ना, तर तसं तुम्हाला इकडं पण फ्रीमध्ये रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मलाही माहिती नाही. जसं की आता आपण इथून आत आलो, जिथं फ्री पार्किंग पॉईंट होता, फ्री पार्क केली गाडी, व्ह्यू बघितला आणि आता आपण काय करतो की एक शोधत आहे पाऊल वाट. आपल्या आधी ग्रुप केलाय. मी जर बघत असाल ही प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीच्या पलीकडे तुम्हाला 50 रुपये पर पर्सन घेतले जातात. आम्ही तर 4 जण आहे, 200 रुपये. 10 जण असतील तर बघा हिशोब करा, 500 रुपये तुमचे जातील. गाडी लॉक करायला राहिली. ठीक आहे या तुम्ही गाडी लॉक करून. आम्ही त्या जंगलामध्ये वाट शोधत होतो. वैभव पुढे वाट शोधत होतो आणि त्याच्या पाठीमागे मी आणि आरुष चालत होतो. वैभवला काही वाट सापडली नाही आणि म्हणून आम्ही परत रिटर्न आलो आणि एका दुसऱ्या वाटेतून आम्ही पुढे निघालो. एक प्रमुख वाट शोधत होता, त्याच्या मागे आम्ही चालत होतो. त्यानंतर आम्हाला वाट सापडली आणि तिथून पुढे जात होतो. जेव्हा तुम्ही एंट्री कराल तेव्हा तुम्हाला सुरुवातीला असा रस्ता दिसतो आणि साईडला थोडंसं हे असल्यासारखं बॅकवॉटर आहे आणि हा रस्ता आहे. पुढे गेले की तुम्हाला तिथे एक तिकीट घर आहे. त्या तिकीट घरात तर 140 रुपये देऊन तिकीट काढून तेव्हा तिथून ट्रेकला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. तिथे तुम्हाला बायपास कोणालाही करता येणार नाही. तर एकदम असं प्रशस्त मैदान आहे रिकामं. हा पण हिडनच आहे, हिडन जेम्स म्हणू शकतो की जिकडे कोणी जास्त जात नाही. लास्ट टाइम आम्ही काय झालं होतं की सेम याच ट्रेकला आलो होतो. ट्रेकला सुरुवात करायला आम्हाला जवळजवळ दुपारी 1 वाजला होता. म्हणून आम्ही ट्रेक कॅन्सल करायचा निर्णय घेतला. त्यातून तुम्हाला हा समोर पुढे चालणारा इसम जो दिसतोय वैभव, तो नाराज झाला होता. पण आम्ही काय केलं की रिटर्न येताना आता जिकडे चाललोय त्या साईडला गेलो आणि तिथून जो व्ह्यू बघितला, तिथून तो बघून याचा मूड एवढा फ्रेश झाला की तो मुंबईहून इथं आला आणि परत तिकडे गेला तर त्याला अजिबात वाईट वाटलेलं नाही आणि तो परत एकदा डबल इकडे आलाय. तो मिस्टर आरुष कदम खूप लहानपणापासून हा ट्रेक करतोय. तर आपण कुंडलिका व्ह्यू व्हॅली पॉईंट बघितला, सेम तोच नजारा आपल्या इथं पण पाहायला मिळेल. तो पण तुम्हाला पण इथं पण चार्जेस द्यायची कोणतीही गरज नाहीये. दिसलेले धुके आणि ह्या धुक्यानंतर जो आहे तो पॉईंट आहे तो अंदरबनचा ट्रेक असेल. तर त्याच्या अगोदर आपण थोडंसं इथं थांबून व्हिडिओ शूटिंग घेतलं थोडंसं. तुम्ही हा नजारा पाहू शकताय. पलीकडे असेल तर डोंगर, तिथून आपल्याला पुढे जायचं आहे ट्रेकिंगसाठी. छान असा नजारा जो आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद केला. त्यानंतर इथं फोटोचा मोह काही आवडला नाही, पण वैभवने फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. मी तो काढून पुढील वाटचालीस जवळजवळ इथं 1.5 तास आम्ही टाइम लॅपसाठी खूप वेळ घेतला आणि सोबत थोडेसे फोटोही काढले. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे जाऊन दिसतीलच. ते कंप्लीट करून आम्ही आता पुढे निघत आहे. तर अजून आपण तिकीट काउंटरला पोहोचायचो आहे, पण लाईफ हीच आहे. असं म्हणतात की तुमच्या डेस्टिनेशनपेक्षा प्रवासाची मजा जी असते ना ती खरंच खूप सुंदर असते आणि दरवेळी आम्ही तीच अनुभवतोय. ज्या पठाराबद्दल मी तुम्हाला बोलत होतो, जे हिडन जेम आहे, ते हिडन जेम इज नो मोर हिडन जेम नाव.
You can see lot more पर्यटक्स are here and you can see जे मी म्हणत होतो पठारी प्रदेश एकदम रिकामा असा पठारी प्रदेश. तिकीट काढायचं आहे तर कॅमेरा मी माझ्याकडे घेतोय आणि हे सुनील कदम सर तिकिटाचं काम बघतील. ओह मी ते बोललो तुम्हाला तिकीट घ्यायचं तर तुम्हाला तिकिटाचे दर वगैरे देखील. अडल्ट असेल तर ते 140 रुपये आणि चाइल्ड असेल तर 70 रुपये आहे. तिकीट काढायच्या आधी आता तुम्ही बघता सहल आले एक. बरं झालं आम्ही 5 मिनिटं आधी आलो, नाही तर यांच्या सगळ्यांच्या शेवटी उभं राहायला लागलं असतं. पण जे व्हायचं तेच झालं. तर सहलवाल्यांना अगोदर सोडलं आणि आम्हाला थोडेसे वेळ वेट करायला सांगितलं. तोपर्यंत आम्ही तिकीट वगैरे काढून घेतलं.